गृहमंत्री आपल्या सर्वांच्या माध्यमातून मी त्यांना सांगू इच्छितो की आता जो विठ्ठल खर्चन नावाचा जो काही मृत घोषित केला गेला हा इथल्या पोलीस यंत्रणेनं घेतलेला बळी आहे। त्यामुळं आपल्या महाराष्ट्राची मान शर्मेंद खाली जावी अशा पद्धतीचा हा प्रकार आहे। हे कुटुंब उघड्यावरती पडलेलं आहे। एकीकडे आदिवासी महिलेची फिर्याद घ्यायची नाही, तिला दमबाजी करायची आणि त्याच्यातूनच हा आमचा विठ्ठल खर्चन हा तरुण हा आता मला असं वाटतं की तो मृत झालेला आहे। याला सर्वस्वी जबाबदार इथलं पोलीस प्रशासन आहे, इथले पी आहेत, PS आहेत, या भागाचे DYSP आहेत। आणि म्हणून आताच एक 10 मिनिटापूर्वी येताना मला उशिराही ज्यावेळेस घटना घडली तेव्हा मला समजली। आम्ही सगळे इथं आलेलो आहोत। आदरणीय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर साहेबांच्या कानावरती ही घटना घातलेली आहे। त्यांनी देखील आम्हाला काही गोष्टी सूचना केलेल्या, जाऊन बघा, परिस्थिती बघा, समजून घ्या आणि या विषयावरती उद्या ते सविस्तरपणे माझ्याशी पण आणि पत्रकारांशी पण या ठिकाणी बोलणार आहेत। आम्ही देखील आमचा निर्णय उद्या घेणार आहोत। पण प्रथमदर्शनी आम्हाला असं वाटतं की हा बळी पोलीस यंत्रणेकडून झालेला आहे, पोलिसांनी घेतलेला बळी आहे। आणि म्हणून जे कोणी याच्यामध्ये दोषी असतील, भले ते PI असतील, DYSP असतील, PSI असतील, पोलीस कॉन्स्टेबल असतील, त्या माळी कुटुंबाबरोबर ज्यांचे फोन झाले, माळी कुटुंबाची फिर्याद ज्यांनी घेतली नाही, खरं तर म्हणजे या भागाचे जे काही या पोलीस स्टेशनचे PI त्याची जबाबदारी होती की त्यांनी ती फिर्याद दाखल करून घ्यायला पाहिजे होती। कोणतीही महिला जेव्हा पोलीस स्टेशनला येते, सुप्रीम कोर्टाचे डायरेक्शन आहेत, फिर्याद दाखल करा, नंतर चौकशी करा। त्याच्यावर तर अत्याचार झालेला ती सांगते, चौकशीमध्ये निष्पन्न होईल ना, पण फिर्याद घ्यायची नाही। ज्यांनी अत्याचार केला त्यांना पाठीशी घालायचे आणि त्याच्यातून या पद्धतीचा प्रकार पुढे आलेला आहे। मला असं वाटतं की पुन्हा एकदा या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही प्रशासनाला सांगू इच्छितो, जे कोणी असेल आपल्या माध्यमातून, की जोपर्यंत इथल्या पोलीस प्रशासनावरती PI असतील, DYSP असतील, PSI असतील, यांच्यावरती याच्या मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल होत नाही, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत नाही, त्या बाईची फिर्याद होईलच। एक बळी गेल्यानंतर फिर्याद घ्यावं लागणार आहे, पण पोलिसांवरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, त्यांचं कुटुंब या ठिकाणी आहे, तोपर्यंत आम्ही मैताची डेड बॉडी ताब्यामध्ये घेणार नाही, अंत्यसंस्कार करणार नाही। आणि जर गुन्हा दाखल झाला नाही तर डेड बॉडी घेऊन आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात जाऊ, तिथं थांबू आणि तिथं त्याचा अंत्यविधी करू। अशा पद्धतीचं भले सूचना असतील, आव्हान असेल, मी पोलीस प्रशासनाला, वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि गृहमंत्र्यांना या निमित्ताने करतो। पुन्हा एकदा या तालुक्याचे पोलीस निरीक्षक, पुजारी, त्याचप्रमाणे संबंधित सगळे अधिकारी आणि DYSP यांचा जाहीर धिक्कार करतो, निषेध व्यक्त करतो। या कुटुंबाच्या सोबत वंचित बहुजन आघाडी ताकदीनं सोबत आहे।